एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा जर कंटाळा आला की असा हा हलका फुलका आणि झटपट होणारा बेत नक्की करून बघा. आज आपण डाळ खिचडीचे दोन प्रकार बघणार आहोत. म्हणजे अगदी साधी डाळ खिचडी आणि चटपटीत रस्सम राईस. फक्त 2 शिट्यांमध्ये आणि एकाच कुकरमध्ये असे हे 2 वेगवेगळे प्रकार तुम्हाला एका वेळेस करून खाता येईल. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा एका बाउलमध्ये वाटीने 1 वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला साधा तांदूळ घेतलेला आहे. जो कोणता तांदूळ खात असाल तुम्ही इथे वापरू शकता. आता ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. आता इथे आपण चटपटीत रसम राईस करणार आहोत, तर त्यासाठी तुरीची डाळ वापरली जाते. तुम्ही डाळ खिचडी करत असाल तर मिश्र डाळी किंवा फक्त मुगाची डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल.